गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. सावित्रीमधलं स्वार्थ हे त्यांच्या घराण्याचं वरदान. ती ज्या वातावरणात वाढली ते वातावरणच तिच्या स्वार्थाला कारण की काय कोण जाणे. तिची आई म्हणजेच कावेरी अतिशय स्वार्थी. तिचे वडील म्हणजेच सुधाकरराव तेही सर्वसामान्य माणसांपेक्षा स्वार्थी. पण सावित्री मात्र 2+2 बरोबर 8 झाली होती. आपण पुढे कसे होणार आहोत याची झलक तिनं लहान वयातच दाखवायला सुरुवात केली होती. हे चुकीचं आहे, बरोबर नाही आहे, तू जे करते ते चुकीचं आहे, हे असं सांगणारं आईवडील तिला लाभले नव्हते. सावित्री दिसायला बऱ्यापैकी देखणीच होती. वडील इंजिनियर, तेही PWDमध्ये, म्हणजेच जास्तीच काही सांगायची गरजच नाही. सावित्रीच्या आईचा म्हणजेच कावेरीचा सतत सराफ कट्ट्यावर ठिकाणा असे आणि सुधाकरराव सतत टूरवर. अशा पार्श्वभूमीवर सावित्री म्हणजेच सावाक्का मोठी होत गेली. कुणाला उगाच दुखावण्याचा तिचा स्वभाव नव्हता, पण तिचा अतिस्वार्थ भोग लालसा बघून बघणाऱ्यांना शिसारी यायची. एकदा आम्ही सगळे मित्रमंडळी हंपीच्या प्रवासाला गेलो होतो. एके ठिकाणी आम्हा सगळ्यांचे कपडे वाळत टाकले होते. पाऊस याची लक्षणं दिसत होती. आमचा लीडर म्हणजेच सतीश स्वतःला साक्षात विजयनगरचा महाराजा समजून तिथल्या ऐतिहासिक नवरात्री महोत्सवाचं वर्णन करून सांगत होता. आम्ही सगळे 16व्या शतकात पोहोचलो होतो. संध्याकाळची वेळ होती. आम्ही सगळे सरकारी इन्स्पेक्शन बंगल्यात उतरलो होतो. वातावरणात नीरव शांतता पसरली होती. त्यावेळी हंपी एवढं प्रवासी केंद्र झालं नव्हतं, त्यामुळे सगळीकडे आमचं राज्य होतं. आम्ही गप्पा मारण्यात दंग होतो. वळवाच्या पावसाची लक्षणं दिसत असली तरी देखील आम्हाला त्याची फिकीर नव्हती. सावित्री उठली, हळूच निघून गेली. नंतर पाहिलं, आमचे सगळ्यांचे कपडे चिंब भिजले होते. आता दुसऱ्या दिवशी विजय विठ्ठलाच्या देवळात जाताना काय कपडे घालायचे या चिंतेनं आम्ही विचारात पडलो. ही सावित्री मात्र कोरडे कपडे घालून तयार होऊन सगळ्यांच्या पुढे उभी राहिली होती. पाऊस आला तेव्हा सावित्रीनं आमचे कुणाचेही कपडे काढून ठेवले नव्हते. हे तिनं मुद्दाम केलं होतं असंही नव्हे. तिच्या स्वार्थी मनात इतरांविषयी काही करायचं मनातही आलं नव्हतं, हेच खरं. महाभारतातली ती अर्जुनाची गोष्ट आहे ना, लक्ष्याचा वेध घेताना त्याला जांभळाचं झाड, गुरु किंवा आणखी काहीही दिसलं नाही, फक्त दिसला तो पक्षाचा डोळाच. तसं काहीचं सावित्रीचं होतं. जमाना मेरे लिए दुनिया मेरे लिए असं काहीतरी हिंदी गाणं आहे ना, तसं तिचं सगळं जग तिच्या भोवतीच फिरत होतं. मला तर वाटतं त्या दिवशी तिथे तिच्या आईवडिलांचे किंवा भावाबहिणीचे कपडे असते तरी देखील ते तिने उचलले नसते. तिच्या जगात तीच एकमेव होती. आमच्या सतीशला आणि रेवाला तिचा फार राग यायचा. सतीश तर म्हणायचा, स्वतःला फार सुंदर समजते, चितोडची पद्मिनीच लागून गेली की नाही ही. तिन्ही त्रिकाळ आरशापुढे बसूनच असते. भराभरा उठून 4 कामं करायला नको, एखादं गाणं म्हणायला नको. स्वार्थी, नुसती स्वार्थी. प्रत्येक गोष्टीला स्वतःचं एक कारण देणं हे त्याचं वैशिष्ट्य. रेवा म्हणाली, काय सांगायचं, ही बसमध्ये बसली होती, मीही होते त्या ठिकाणी त्याच बसमध्ये. एक दिवस भरलेली बाई बसमध्ये चढली. म्हटलं ही उठेल, बिलकुल नाही उठली. शेवटी मीच म्हातारी उठले आणि तिला जागा करून दिली. ही बसली होती तशीच रेमाटून. रेवाला परोपकाराची सवयच लागली आहे, त्यामुळे ती तसं म्हणणं साहजिकच आहे म्हणा ना. पण सावित्रीला या कशाचंच काहीच वाटत नाही. आपल्या सौंदर्याला काही होऊ नये, आपल्या देहाला त्रास होता कामा नये, आपण सगळ्यांमध्येच उठून दिसायला पाहिजे, याच विचारात ती सतत बुडून गेलेली असते. एकदा असं झालं, आम्ही धारवाडला चाललो होतो. बस स्टॉपवर सावित्री छान नटून थटून उभी होती. तिला पाहून मी कार थांबवली. धारवाडला येतेस? सावित्री कारमध्ये बसली. तू केव्हा परत येणार आहेस? 5 वाजता. तू? सावित्रीनं आपलं परतायचं टाईमटेबल ॲडजस्ट केलं. मीही 5 वाजताच येईन. बस स्टँडजवळ भेटूयात. मी खरेदी संपवून मग येईन. सावी आईनं बाजारातून 1-2 भाज्या आणायला सांगितल्या आहेत ना, त्याच्यामुळे.
बरं, नाहीतरी तू बाजारात जाणार आहेस, मग माझ्यासाठी 1-2 ताज्या पालेभाज्या आणशील का? सावित्रीनं हं म्हणून सांगितलं आणि आणली देखील. हं, तेही मोठं आश्चर्यच म्हणा ना. कारमधून आपल्या घरापाशी उतरताना ती म्हणाली, अगं नले, भाजीचे 2 रुपये द्यायला विसरलीस की गं? त्या दिवशी माझ्याबरोबर कंडक्टर पण होता. तो लगेच म्हणाला, सावी, बस भाडं काढ 10 रुपये. डोअर टू डोअर सर्व्हिस दिली आहे, म्हणजे बस नव्हे, रिक्षाचे पैसे द्यायला हवेस तू. त्या टोटलमधून 2 रुपये कापून दे. मलाच ते कसं तरी वाटलं. विषय संपवण्यासाठी 2 रुपये पुढे करत मी म्हटलं, जाऊ दे गं, घे तू. काही म्हणायला लावून घेऊ नकोस, चेष्टा केली त्यानं. एकदा सतीश आम्हाला सिद्धार्थची कथा सांगत होता. तो कसा बुद्ध झाला. ही कथा ऐकताना आम्ही नेहमीप्रमाणे भारावून गेलो होतो. एक रोगी, एक प्रेत आणि एक संन्यासी यांना बघितल्यावर सुंदर बायको आणि गोड मुलाचा त्याग करून राजवाडा सोडून निघून जाताना सारथी चन्नशी झालेला संवाद सतीशनं सांगितला. आम्ही सगळे अवाक होऊन ऐकत होतो. कथा सांगून झाल्यावर सतीशने प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटतं, सिद्धार्थ वागला ते बरोबर होतं का? इतरांचं दुःख बघून त्याने स्वतःच्या जीवनातल्या सुखांचा त्याग केला. तो किती सूक्ष्म स्वभावाचा असेल. शाब्बास नले, जराबाईची नात तू असंच उत्तर देशील असं मला वाटलंच. मी काही चांगलं काम केलं तरी हा सतीश सगळं श्रेय माझ्या आजीलाच द्यायचा आणि काही वाईट काम केलं की म्हणायचा, हे काय जराबाईची नात, असं वागून कसं चालेल? जराबाईची नात असून असं वागतेस तू? काहीतरी करून जराबाईचं नाव आलंच पाहिजे. सावित्रीचं उत्तर तर फार विचित्र होतं. मला नाही बाबा पटलं. किती वेडा आहे हा सिद्धार्थ. त्याला काय कमी होतं? राजकुमार होता, सुंदर बायको होती, शिवाय मुलगाही होता. तो म्हणेल ते त्याला मिळत होतं. असं असताना कुणाच्या तरी घरातला रोगी, कुणाचा तरी प्रेत आणि कुणीतरी संन्यासी बघून त्यानं का आपलं घर सोडावं, रानात का फिरावं, तेही कुणासाठी? मला यातलं काहीच पटलं नाही. यावर सतीश इतका खवळला की हात उगारायचाच तेवढा राहिला होता. सावित्री, तुझं डोकं आहे की खोकं? जगाला उजेड दाखवायचं काम केलं सिद्धार्थनं. नंतर बुद्ध झाला. त्याचा धर्म अर्ध्या जगात पसरला. आपल्याला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे, ते राहिलं बाजूला. उलट त्याला नावं ठेवतेस. कदाचित त्या ओल्या बाळंतिणीला, यशोधरलाही एवढा राग आला नसेल तेवढा राग आला होता सतीशला सावित्रीचा. पण त्याचा सावित्रीवर काहीही परिणाम झाला नव्हता. ती अगदी निर्विकार होती. तिला सतीशच्या रागाचा अर्थ समजला नाही मुळे. अशी सावित्री वयात आली. कॉलेजमध्ये असतानाही तिचा स्वभाव, स्वार्थी स्वभाव तसाच राहिला. अनसक्का नेहमी म्हणते, जन्मजात गुण जाळल्यावरही जात नाही. ही सावित्री तरी कशी सुधारेल म्हणा. परोपकारी माणसंही हिच्या सहवासात स्वार्थी होतील, इतकी ही स्वार्थी सावित्री आहे. श्रीमंतांची मुलगी श्यामला नावाप्रमाणे काळी होती. त्या दिवशी तिला बघायला येणार होते आम्ही सगळ्या बरोबरीच्या. त्यामुळे माझ्या आईने मला बजावलं होतं, नले, शुक्रवारी श्यामलेच्या घरी जायचं नाही. लग्नाचं चाललंय, उगाच गोंधळ नकोय. सावित्रीलाही ही बातमी ठाऊक होती. तिनं कसा विचार केला कोण जाणे. मुलगा अनसक्केच्या ओळखीचा होता. मुलगा जितेंद्रसारखा आहे. घरचे आर्थिकदृष्ट्या तगडे आहेत. नोकरी उत्तम आहे. मी श्यामलेसाठी सांगितलंय असं त्यांनीच सांगितलं होतं. अनसक्केच्या दृष्टीनं मुलगी श्रीमंत घरची असली की संपलं. ती सर्व गुणसंपन्नच. पण त्यानं श्यामलीला पसंत करायला हवं ना. तो काय आंधळा आहे का? शेवटी लग्न ही नशिबाची गोष्ट आहे. काही सांगता येत नाही. पुढच्या तयारीला लागा, असं पार्वती म्हणाली. सावित्रीनं यापैकी कुणाच्याच बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. नवऱ्या मुलाचं रूप आणि आर्थिक सोबत आहे मात्र तिच्या डोक्यात शिरली. मुलगा यायच्या दिवशी सावित्री श्यामलेपेक्षा जास्त नटली आणि मुद्दाम श्यामलीच्या घरी गेली. सहज गेल्याच्या आविर्भावात विचारलं, श्यामला, देवाला जायचंय, येतेस? तिला पाहताच श्यामलेच्या घरच्यांचे चेहरे पडले. मुलाकडच्यांचे चेहरे खुलले. आमचा गाव लहान. सगळ्या घरांमधल्या बातम्या एकमेकांपर्यंत सहज जाऊन पोहोचतात. मुलाकडच्यांना या सावित्रीचं कुल गोत्र शोधून काढणं अजिबात कठीण नव्हतं. त्यात आमचा भनबट्टच होता, त्यांचा कुलपुरोहित. अशा प्रकारे स्वार्थी सावित्रीचं लग्न कुठल्याही त्रासाशिवाय ठरलं आणि श्यामलेचं लग्न मोडलं. डॉक्टर गणेश तिच्या रूपाला भुलला. सावित्रीचे आईवडील म्हणजेच कावेरी आणि सुधाकरराव स्वर्ग मिळावा तसे अगदी हुरळून गेले.
घराच्या दाराशी डॉक्टर जावई आला, त्यामुळे ते साहजिकच होतं म्हणा ना. अंसक्का म्हणाली, श्यामळेला करून घेतली असती तर तिच्या उंची एवढा सोन्याचा ढीग मिळाला असता. ही कंजूस माणसं आहेत, सगळी जिनाची इच्छा. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष सगळ्यांसारखी सुंदर गेली. नंतर तिचा खरा रंग दिसू लागला. गणेश पेशानं डॉक्टर, स्वभावानं परोपकारी. जमेल त्याला, जमेल जेवढी तेवढी सगळी मदत तो करणार. सावित्री मात्र त्याच्या विरुद्ध स्वभावाची. घरात दररोज वाद सुरू झाले. सासरीही सावित्रीचं स्वार्थी वागणं सुरूच राहिलं. लग्न कार्यासारख्या प्रसंगी सावित्री सासूची साडी नेसायची, लाडकी नव्या नवलाईची सून, त्यामुळे नको म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण साधी गोष्ट, बदललेल्या साडीची नीट घडी घालूनही द्यायची नाही. उलट तिच्यावर हळदी कुंकवाचे डाग पाडून द्यायची. सुरुवातीला सासू गप्प बसायची, तिलाही वाटायचं लहान आहे, कशाला बोला. पण हळूहळू तिचा स्वभाव त्यांनाही समजू लागला. त्याही म्हणू लागल्या, माझी साडी नाही नेसायची तू, तुझ्या माहेरच्यांनी दिलेली नेस की. यावरून सासू सुनेचं चांगलंच वाजलं. त्यात सासूला ब्लड प्रेशर, शिवाय साखरेचा रोग देखील. घरभर माणसं. सासूचं ब्लड प्रेशर वाढलं तशी सावित्रीनं 4 लुगडी पिशवीत कोंबली आणि माहेरी निघून गेली. गणेशनं चौकशी केली तेव्हा ती बरं वाटत नाही, पोटात दुखतंय, गरगरतंय, डोकं दुखतंय, कलकलतंय असं म्हणून डॉक्टरही गोंधळून जातील असं बरंच सांगू लागली. नवऱ्यानं कुठलंही औषध दिलं तरी विचित्र लक्षणे सांगून त्याचं कन्फ्युजन वाढवूच लागली. त्यालाही तिचा स्वभाव समजल्यावर तोही मरू देत म्हणत तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. कावेरीनं तिला सांगूनच ठेवलं होतं, हे बघ, सासरी एकत्र कुटुंब असताना सुखात राहायचं, पैसा वाचवायचा. सासूची प्रकृती बरी नसेल तर तडक इकडे निघून ये. व्यवस्थित पैसा साठला, मुलं मोठी झाली की नंतर वेगळं व्हायचं. आणखी एक करायचं, वेगळं होताना सासूचं नाव खराब करून जायचं. अशा वातावरणात वाढलेली सावित्री आईपेक्षा काकणभर वरचढ झाल्याशिवाय कशी गप्प बसेल. सावित्री आमच्या घरी आली किंवा तिचा फोन आला तरी काहीतरी काम आहे हे निश्चितच समजावं. केवळ मैत्रीण म्हणून सुखदुःखाच्या गोष्टी करायला ती कधीच येत नसायची. बराच शोध घेऊन आम्ही आमच्या घरच्या कामासाठी एक मुलगी शोधून आणली होती. घरच्या मुलीपेक्षा तिच्यावर विश्वास दाखवला. ती मुलगीही आमच्या घरात रुळली. एक दिवस सावित्री घरी आली. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर म्हणाली, सासूबाई बद्री यात्रा आणि त्यानंतर मुलींच्या घरी गेल्यात. 6 महिने झालेत. घरात माझ्यावर फार काम पडतं. त्यावेळी अंसका आमच्या घरीच होती. ती म्हणाली, 6 महिने? मी तिच्या जागीच असते तर बद्रीहून घरी परतलेच नसते. असं म्हणतेस, मग कामाला कोणाला तरी ठेवून घे. कुठं शोधायचं आणि कसं शोधायचं? कसं म्हणजे आपली गरज आहे म्हटल्यावर आपणच शोधायचं. आम्ही नाही का शोधली? मी कुठे शोधत जाऊ? तेवढ्यात माझ्या सासूबाई येतीलही. सासूबाई असताना नोकर कशाला, असं तिचं म्हणणं होतं. आपण असं करायचं का, आता तुमच्या कामाच्या मुलीला माझ्याकडे पाठवा. माझ्या सासूबाई आले की मी तिला परत पाठवून देईन. तिच्यासमोर अंथरूण धरलेली आजी, बाळंतीण बहीण, माझी नोकरी, घरी सतत येणारा पाहुणा रावळा हे सगळं दिसत होतं. पण डोळ्यांवर स्वार्थाचा गॉगल असल्यामुळे तिला हे विचारताना काहीच वाटले नाही. मी मात्र हे ऐकून अवाक झाले. तिच्या निर्लज्ज स्वभावाचं कौतुकही वाटलं क्षणभर. सगळ्यांना नाही जमणार हे. माझ्यासारखीला तर आपलीच एखादी वस्तू मागतानाही जीव जाईल एवढा संकोच वाटतो. माझा चेहरा बघून सावित्री म्हणाली, तू पगाराची काळजी नको करूस. तू तिला देतेस तेवढा पगार मीही देईन तिला. पाहिजे तर आणखी 20 जास्तच देईन. शक्य नाही ग का? तिनं निर्लज्जपणे विचारलं. आजही सावित्रीचा माझ्यावर राग आहे. मी तिच्या अडचणीच्या वेळी तिला मदत केलेली नाही असा तिचा माझ्यावर आरोप आहे. स्वतःच्या स्वभावाच्या मर्यादा न ओलांडता आल्यामुळे वागण्यातली तरलताच तिनं गमावली आहे. स्वार्थाच्या समुद्रात सतत डुंबत असलेल्या सावित्रीचा मला राग येत नाही, तिरस्कारही वाटत नाही. वाटलीच तर अनुकंपा वाटते. पुढे एकदा ती मला साड्यांच्या दुकानात भेटली होती. त्या दुकानात मी काळ्या रंगाच्या साडीवर कशिदा काढायला दिला होता. साडी तयार व्हायला 6 महिने लागले होते. संक्रांतीला सांगितलं होतं तेव्हा श्रावणात साडी तयार झाली. साडी पाहून झाल्यावर ती पॅक करायला सांगून मी बिल द्यायला पर्स काढली. जवळच उभी असलेली सावित्री साडी बघून म्हणाली, काय मस्त साडी आहे. असलीच साडी मी गेली कितीतरी दिवस शोधत होते बघ. साडी विक्रेता म्हणाला, खरंच साडी उत्तम झाली आहे. बाईंची टेस्ट अप्रतिम आहे.
तू असं कर नले, ही साडी मी घेते, तू दुसरी कुठली तरी घे, नाहीतर आणखी 6 महिन्यांनी घे, मला आत्ताही हवी आहे. आवाजात नेहमीचाच सहजपणा होता. मीही विचारलं, का? उद्या माझा वाढदिवस आहे, काहीतरी स्पेशल घे म्हणून आईने सांगितले. ही साडी अगदी स्पेशल आहे, मला हे कॉम्बिनेशन अतिशय आवडतं. कितीही पैसे पडले तरी हरकत नाही, घेईन मी. आता दुकानदारही अवाक झाला. 6 महिने थांबून विशिष्ट साडी नेत असताना निर्लज्जपणे आपली आवड, आपला वाढदिवस याविषयी सांगणाऱ्या बाईकडे बघत तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही ऑर्डर द्या, 3 महिन्यात साडी तयार करून होम डिलिव्हरी देतो. ही साडी दिली आता. ए परशा, बाईंना साडी दे लवकर, असं म्हणत केस क्लोज केली. मी काहीही बोलले नाही. सावित्रीची मात्र निराशा झाली. सावित्रीचा मुलगा आमच्या गावात तिच्या नणंदेच्या घरी शिकायला राहतो. गणेशची एका खेड्यात बदली झाली आहे. मुलाला आईकडे शिकायला ठेवायची सावित्रीची फार इच्छा होती, पण सावित्रीची आई म्हणजेच कावेरी, नातू झाला म्हणून काय झालं, त्याच्यासाठी रोज कोण राबणार, आणि उगाच बंधनं तरी कशाला, नसती जबाबदारी कशाला. सुधाकरनं तर लेकीला कळवलं, मी गावात नसतो, त्याची शाळा तुझ्या नणंदेच्या घरापासून जवळ आहे, तिथेच ठेव त्याला. तू त्यांच्यासाठी खूप केलंयस, त्यांनाही तुझ्यासाठी करू दे थोडंसं. सावित्री कुणालाही काहीही फुकट करू नये बघ, केलंच तर वसूल करून घ्यायला पाहिजे. सावित्रीला याचा अर्थ समजला. ती मुलाला नणंदेच्या घरी घेऊन गेली. नणंदेलाही हिचा स्वभाव ठाऊक होता, पण शेवटी भावाचा मुलगा, शिक्षणाची खोटी कशाला करायची. त्या नवरा बायकोनं उदार मनानं त्याला घरी ठेवून घेतलं, प्रेमानं सांभाळलं देखील. एकदा सावित्रीच्या नणंदेचा नवरा न्हाणीघरात पाय घसरून पडला आणि पाय मोडला त्याचा. नणंद घरचं सगळं आवरून हॉस्पिटलच्या फेऱ्या करत होती. तेव्हा तिने सावित्रीला म्हटलं, 8 दिवस तू जरा घरी येऊन राहा, तुझ्या मुलाचं तू बघ. हिवाळा होता तरीही सावित्री मैत्रिणींबरोबर नेमक्या त्याच दिवसात उटीला जाणार होती. तिने सांगितलं, आले असते, पण अशी टूर ठरली आहे, सगळी तयारी झाली आहे, काय करणार, टूर संपूर्ण आल्यावर नक्की येईन हं. नणंद प्रचंड संतापली होती. स्वतःच्या मुलासाठीही ही आपली टूर कॅन्सल करायला तयार नाही, तर मग तुझ्या मुलाला तू घेऊन जा, असं तिनं सुनावलं. ही शांतपणे उत्तरली, ते आता शक्य नाही, असं अधेमध्ये कशी शाळा बदलता येईल. शेवटी बहिणीची धावपळ न बघवल्यामुळे गणेशच येऊन थांबला. कुठल्या त्या एका वाईट क्षणी हिचं रूप बघितलं आणि हिचं रूप बघून हिला भुललो. काय माहिती, मागे जुनी माणसं सांगायची ना, जशी खान तशी माती, जशा आई तशा लेकी. आता माझ्या मुलात ते दुर्गुण नाही आले तर बरं. असे म्हणता म्हणता गणेशचे डोळे पाणावलेले होते. सावित्री मात्र निवांतपणे टूर संपवून आली. एक ती सावित्री होती जिने पतीच्या प्राणासाठी यमाच्या मागे धाव घेतली होती. आईवडिलांचंही तिनं केलं, सासऱ्यांचं राज्य मिळवून दिलं, आणि ही सावित्री आहे. हिला मात्र सगळा पैसा, सगळं सुख स्वतःसाठीच हवं आहे. स्वतःसाठी सगळं काही मागत असते. एक झाड म्हटलं तरी ते 4 चौघांना सावली देतं, अनेक पक्ष्यांना घरटी बांधायला जागा देतं, शेवटी आपला देह सरपण म्हणून देऊन माणसांना मदत करतं. मग आपण तर माणसं आहोत. एक माणूस म्हणून जन्मल्यावर काही जणांना तरी मदत केलीच पाहिजे, तरच देवाचे उपकार काही प्रमाणात तरी फेडल्यासारखं नाही का होणार. पैसा मोजून दमण्यापेक्षा लोकांना तो वाटून टाकणंच योग्य नाही का. सरते शेवटी आपण काही पैसा सोबत घेऊन जात नाही, तर 4 माणसं प्रेमाने जोडून ठेवली, आपुलकीने जोडून ठेवली, तर ती माणसं आपल्या सुखदुःखाच्या काळात आपल्या मदतीसाठी नक्कीच धावून येतात. तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय प्रेरणा मिळाली, जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात, आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून, तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.